नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने दिल्ली गेट ते हर्सूल, टी पॉइंट ते हर्सूल सर्व्हिस रस्त्यावरती अतिक्रमण कारवाई, अनेक बेकायदेशीर बांधकाम इमारती जमीनदोस्त। तर मोठ्या पंढरपूर प्रमाणेच प्रति पंढरपुरात देखील आषाढी एकादशी उत्साहात। प्रति पंढरपुरामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी पूजा करावी, भाविकांची व विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट पदाधिकाऱ्यांची मागणी। तर हॉटेल विट्स प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आक्रमक। हॉटेल विट्स खरेदी व्यवहारामध्ये गैरप्रकार झाल्याचा अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। अखेर मुख्यमंत्र्यांनी केली उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा। आता बघूया सविस्तर बातम्या। महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंट पर्यंत सर्व्हिस रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। यात अनेक बेकायदेशीर मालमत्तांचं बांधकाम व हातोडा चालवत अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आलंय। यावेळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। कारवाई बघण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची यावेळी उपस्थिती होती। छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रमुख रस्त्यांसह सर्व्हिस रस्त्यासाठी बेकायदा बांधकामे पाडण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली असून दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंट रस्त्यावरील कारवाई करता संबंधित नागरिकांना नोटीस देण्यात आली होती। यात अनेक लोकांनी आपापले बांधकाम काढून घेतले होते। याकरिता मनपा प्रशासन 2 दिवसांची मुदत देण्यात आली होती। दिनांक 7 जुलै सोमवार रोजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकसह मोठा पोलीस बंदोबस्त सकाळी दिल्ली गेट परिसरात दाखल झाला। सुभेदारी विश्रामगृह पाठीमागील ओपन स्पेस मधील मोठे वाहने उचलून घेण्यात आल्यानंतर अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली। अगोदर कारवाई मार्किंग करून विरोध दर्शवण्यात आला होता, परंतु मनपा प्रशासनाकडून त्याची समजूत काढत कारवाई करण्यात आली। दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंट सर्व्हिस रस्त्यावरती साधारणपणे 550 ते 600 अनधिकृत बांधकामांचा समावेश असून सोमवारी दिवसभरात ही बेकायदेशीर मालमत्ता पाडण्यात येणार असल्याची माहिती मनपा अतिक्रमण पथक प्रमुख संतोष वाहुळे यांनी एडीएन न्यूजशी बोलताना दिली असून सिडको बस स्थानक ते हर्सूल टी पॉइंट या रस्त्यावरील कारवाई सुद्धा करण्यात येणार असल्याचं वाहुळे यांनी सांगितलंय। आतापर्यंत 4 रस्त्यांवरती 3195 पक्की बांधकामे भुईसपाट केली आहेत। यात 4 ते 5 मजल्यांच्या इमारती देखील जमीनदोस्त केल्याने मालमत्ता धारकांमध्ये दहशत पसरली आहे। शहरातील प्रमुख रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते, त्यामुळे ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका आयुक्त जे श्रीकांत व पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी संयुक्तरित्या मोहीम राबवून 60 मीटर रुंदीतील अतिक्रमण व बेकायदा बांधकामांची पाडापाडी करीत आहेत। बीड बायपास रस्त्यापासून मोहिमेला सुरुवात करण्यात आली। या मोहिमेनंतर जालना रोड, पैठण रोड, दौलताबाद रोड आणि सोमवारी जळगाव रोडवर मोहीम राबवण्यात येत आहे। यात केवळ 2 मजलीच नव्हे तर 3, 4 आणि 5 मजली इमारती टोलेजंग बेकायदा इमारती अगदी भूकंपाप्रमाणे होत्याच्या नव्हत्या झाल्यात। या कारवाईविषयी अधिक माहिती एडीएन न्यूजशी बोलताना संतोष वाहुळे यांनी दिली आहे। मराठवाड्यातील आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळूज औद्योगिक क्षेत्रातील प्रति पंढरपुरामध्ये आषाढी एकादशी यात्रेनिमित्त मंदिरावरती विविध प्रकारे विद्युत रोषणाई करण्यात आली होती। सुमारे 14 ते 15 लाख भाविकांनी पांडुरंग विठ्ठलाच्या चरणी लीन होत मनोभावे दर्शन घेतलं। यावेळी आषाढी एकादशी यात्रेनिमित्त प्रति पंढरपुरात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर संस्थान व पोलीस आयुक्तालयांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पहाटे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या पत्नी विजया शिरसाट यांच्या हस्ते महाअभिषेक, अभंग स्नान, विधिवत पूजा व महाआरती घेण्यात आली। या दरम्यान माजी महापौर नंदकुमार घोडेले, उद्योजक हनुमान भोंडवे, संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र पवार, हर्षदा शिरसाट, सिद्धांत शिरसाट आदी मान्यवरांची उपस्थिती होती। या धार्मिक कार्यक्रमानंतर भाविकांसाठी मंदिराचे प्रवेशद्वार खुले करण्यात आले। यावेळी भाविकांनी विठ्ठलासमोर मनोभावे दर्शन घेतलं। तर पहाटे 5 वाजता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व MIDC वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे व त्यांच्या पत्नी अनिता गाडे यांच्या हस्ते विद्युत पूजन, पादुका व महाआरती अधिक कार्यक्रम संपन्न झाले। या यात्रा उत्सवात मराठवाड्यातील विविध जिल्ह्यामधून दिंड्या आणि पालखी सोहळे व भाविकांची पावले प्रति पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आल्याचं चित्र पाहायला मिळालं। यावेळी लाखो जनसमुदायाने आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन पादुका व मुखदर्शन घेतलं।
यावेळी अनेक स्वयंसेवकांनी येणाऱ्या भाविकांची काळजी घेतली. तसेच या यात्रेनिमित्त प्रति पंढरपुरात दाखल होणाऱ्या भाविकांसाठी विविध सामाजिक संस्था, मित्रपरिवार, ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था, पक्ष संघटना यांच्या वतीने फराळ वाटप व चहा, पाणी, पेढे तसेच स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. याबरोबरच भाविकांच्या आरोग्यासाठी रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी व व्यसनमुक्तीतून जनजागृती करण्यात आली. या यात्रेमध्ये अनेक वारकरी व दिंड्यातील भाविकांनी टाळ मृदुंगासह विठुनामाचा जयघोष केला. यावेळी अनेकांनी डोक्यावरती विठ्ठल मूर्ती घेऊन पताके, झेंडे तसेच फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला. याबरोबरच अनेक भाविकांनी भगवंत विठ्ठल व रुक्माई यांच्या वेशभूषा परिधान करून या यात्रेच्या माध्यमातून भगवंत विठ्ठल रुक्माईचे मनोभावे दर्शन घेतलं. तसेच अपंग भाविकांनी व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात आली होती. यामुळे नातेवाईकांकडून याबद्दल कौतुक करण्यात आलंय. विशेष म्हणजे या यात्रा उत्सवात मुस्लिम बांधवांनी हिरिरीने सहभाग नोंदवून दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकरी भाविकांना मोफत शुद्ध पाणी बॉटल वाटप करून भाविकांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं. तसेच दिंड्यांमध्ये सहभागी होऊन टाळ मृदुंगाच्या तालावरती ठेका धरल्याचं चित्र पाहायला मिळालं. या लाखोंच्या यात्रेमध्ये वृद्ध व हरवलेल्या चिमुकल्यांची काळजी मंदिर संस्थान व सामाजिक संघटनेच्या वतीने घेण्यात आली. यावेळी अनेक स्वयंसेवकांनी मदत कार्य केला. तसेच हरवलेल्या चिमुकले व वृद्धांना नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आलं. विशेष म्हणजे या यात्रा उत्सव दरम्यान आजारी व भाविकांसाठी सामाजिक कार्यकर्ते व सेवा संस्थेच्या वतीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यावेळी काही सेवाभावी संस्था व स्वयंसेवकांनी यात्रेमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांचा साबुदाणा, खिचडी, केळी, चहा पिण्यासाठी बिस्तरी, पाण्याची सोय उपलब्ध करून काळजी घेतली. यावेळी सर्व लाखोंच्या संख्येमुळे अनेकांना मुखातून भगवंत विठ्ठलाचा जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात दंग झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी सामाजिक संस्था व सेवा करून गुलाब पुष्पाची उधळण करण्यात आली. यामुळे येथील प्रति पंढरपुरात अबीर गुलाल उधळल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी दुपारी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली होती. तसेच रात्री उशिरापर्यंत भाविकांनी मंदिर प्रांगणामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी केली. या यात्रा दरम्यान पोलिसांकडून काही संशयित महिला आणि तरुणांना ताब्यात घेतलं होतं. या यात्रा उत्सव दरम्यान मंदिर प्रांगण परिसरातील महामार्गावरती भाविकांसाठी विविध खेळणी, साहित्य, संसार उपयोगी दुकाने तसेच आकाश पाळणे, ब्रेक डान्स, सर्कस, विविध मनोरंजन साधनांचा भाविकांनी आनंद लुटला. या यात्रा महोत्सव दरम्यान पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड व विविध संस्थांचे स्वयंसेवक असा सुमारे 1000 ते 1100 जणांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह ड्रोनद्वारे या परिसराची पाहणी करण्यात आली. या वारीनिमित्त विविध जिल्ह्यातून शेकडो दिंड्या व पालख्या प्रति पंढरपुरात दाखल झाल्या होत्या. तसेच मागील वर्षाच्या तुलनेत यंदा भाविकांच्या संख्येत वाढ झाल्याने 14 ते 15 लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतल्याचं मंदिर संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव अप्पासाहेब झळके व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आलंय. या पंढरपूर वारी दरम्यान शहरातील विविध राजकीय पुढाऱ्यांनी विठ्ठल मंदिरात भेट देऊन दर्शन घेतलं. एडीएनसाठी प्रतिनिधी शिवाजी गायकवाड, वाळूज, महानगर. जिल्हा परिषद आरोग्य विभाग छत्रपती संभाजीनगर मार्फत या पंढरपूर यात्रेनिमित्त विविध ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. ओएसी चौक आणि मंदिरामध्ये पण आरोग्य सेवा देण्यात येत आहे आणि आकस्मिक सेवासाठी आपल्या 5 रुग्णवाहिका इथे कार्यरत आहे आणि जवळपास 10 ते 12 डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी या विविध ठिकाणी आरोग्य सेवा देण्यासाठी भाविकांसाठी कार्यरत आहेत. जनतेला मी आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त पाण्याचा वापर करावा. आषाढी एकादशी निमित्त सर्वांना उपवास आहेत, तरी त्यांनी सर्वांनी आरोग्याची काळजी करावी व काही अडचण असल्यास येथील विविध पथकाला भेट द्यावी. हे बघा, गेल्या वर्षी ज्या काही आषाढी एकादशीला अडचणी आल्या पोलिसाला, ते यावर्षी आपण सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी अडचणी आल्यात त्या ठिकाणी आपण बदल केलेले आहेत, जेणेकरून मागच्या वर्षी आडवी लाईन होती, यावर्षी आपण उभ्या लाईन केलेल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा माननीय वरिष्ठाकडून आपण बंदोबस्त जास्त मागितलेला आहे. माननीय पोलीस आयुक्त सर, आमचे परिमंडळ 1चे झोन सर आणि ACP सर यांच्यातर्फे आम्ही बंदोबस्ताची जास्त मागणी केली. त्याप्रमाणे आम्हाला बंदोबस्त मिळाला आणि बंदोबस्त मिळाल्याच्या नंतर आम्ही कसा लावायचा याची आखणी 15 दिवसापासून आखणी केली आणि त्या पद्धतीने आपण बंदोबस्त लावून घेतला. आज पंढरपूर यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून
मेडिकल ऑफिसर डॉक्टर वाकतकर यांच्या मार्गदर्शनाखाली दूध हॉस्पिटलचे डॉक्टर, त्याचप्रमाणे लगाने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर सर्व आरोग्य सेवा देतात. आत्ताच 2 पेशंटला इमर्जन्सी झाली, ती मेडिकल इमर्जन्सी, त्यांना आम्ही ताबडतोब तात्काळ सेवा देऊन आणि रेफर केलं ॲम्ब्युलन्समध्ये औरंगाबादला. रामकृष्ण हरी अध्यक्ष मी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर राजेंद्र पवार आणि आमचे सचिव वसंत पाटील जळके या ठिकाणी कालच या ठिकाणी एक मोठ्या उत्साहामध्ये आषाढी वारी या ठिकाणी संपन्न झाली. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी किमान 2 ते 2.5 लाख भाविकांची संख्या या ठिकाणी वाढलेली आहे आणि तो आकडा किमान 14च्या पार या ठिकाणी गेलेला आहे. आणि कुठलाही गालबोट न लागता अगदी सुरळीतपणे या ठिकाणी भाविकांच्या सर्वांच्या सहकार्याने ही यात्रा संपन्न झालेली आहे. यात्रा संपन्न होत असताना अनेक भाविकांच्या या ठिकाणी काही प्रतिक्रिया या ठिकाणी संस्थांना प्राप्त झाल्या. त्या अशा की आज मोठ्या पंढरपूरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी शासकीय पूजा या ठिकाणी करण्यात येते, अशी भाविकांची एक इच्छा व्यक्त केली भाविकांनी की या ठिकाणी सुद्धा एक आपली धाकटी पंढरी आहे, प्रति पंढरपूर म्हणून आपला आज आपण या ठिकाणी आपलं नावारूपाला नाव आलेलं आहे. एक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं एक वैभव आणि सर्वात मोठं तीर्थस्थळ हे आपलं आज या पंढरपूर नगरीमध्ये या ठिकाणी स्थापित आहे. आज तीर्थक्षेत्राचा दर्जा या ठिकाणी आपल्याला व दर्जासुद्धा या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्या माध्यमातूनही आपण संस्थांचा विकास या ठिकाणी आपण करतोय. आणि भाविकांच्या इच्छेनुसार माननीय मुख्यमंत्री साहेब किंवा उपमुख्यमंत्री यांनाही आपण या ठिकाणी आग्रहाची विनंती करणार आहोत की जर मुख्यमंत्री त्या ठिकाणी शासकीय पूजा पंढरपूरला करत असेल तर किमान उपमुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी शासकीय पूजेला या ठिकाणी यावं, असं सर्व मीडियाच्या माध्यमातून खासदार आमदार जे काय स्थानिक पदाधिकारी आहेत ते कुठल्याही पक्षाचा असो, विषय हा धार्मिकतेचा आहे आणि त्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी यापुढे शासकीय पूजा करावी अशी संस्थांच्या वतीनं आणि नागरिकांच्या मागणीने आपण या ठिकाणी नक्कीच यावर्षी पुढच्या वर्षीसाठी आपण स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन आपण या बाबतीमध्ये त्यांना निवेदन देणार आहोत. आणि मला आशा आहे की जर मुख्यमंत्री त्या ठिकाणी पूजा करत असाल तर उपमुख्यमंत्री नक्कीच या धाकटी पंढरीला पांडुरंगाच्या चरणी येतील, त्यात माझी कुठलीही अशी तीळमात्र शंका नाही आणि यासाठी पुढच्या वर्षी आपण नक्कीच प्रयत्न करू. रामकृष्ण. प्रति पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविकांची मांदियाळी जमली होती. सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा बंदोबस्त असतानाही गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत तब्बल 31 महिलांची मंगळसूत्रे लंपास केली आहे. तर किती मोबाईल गेले याचा अंदाज आणि हिशोब पोलीस कर्मचाऱ्यांना लागतच नाहीये. चोरट्यांच्या हातसफाईचा जबर फटका बसल्याने महिला भाविकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. छत्रपती संभाजीनगर आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूरमध्ये लाखो भाविकांची मांदियाळी जमली होती. सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा बंदोबस्त असतानाही गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत तब्बल 31 महिलांची मंगळसूत्रे लंपास केली आहे. तर किती मोबाईल गेले याचा अंदाज आणि हिशोब पोलीस कर्मचाऱ्यांना लागत नाहीये. चोरट्यांच्या हातसफाईचा जबर फटका बसल्याने महिला भाविकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. रविवारी आषाढी यात्रेनिमित्त प्रति पंढरपूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठी गर्दी होती. यासाठी एक पोलीस उपायुक्त म्हणजेच DCP, एक सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणजेच ACP, 24 API, PSI, 190 अंमलदार, 33 होमगार्ड आणि 350 स्वयंसेवक असा जबरदस्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात पोलिसांची उपस्थिती फक्त मंदिर परिसर आणि काही मुख्य प्रवेशद्वारांपुरतीच मर्यादित होती. यामुळे गर्दीच्या मुख्य रस्त्यावरती आणि मार्गावरती चोरट्यांना मोकळे रान होते. प्रशासनाचा पोलीस बंदोबस्त, मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या स्वयंसेवकांची यंत्रणा चोरट्यांवरती वॉच ठेवण्याच्या कामात कुचकामी ठरली. दरम्यान पोलिसांनी 25 संशयित महिला व पुरुषांना ताब्यात घेतलं असून त्यामध्ये 14 ते 40 वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज.
तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुलामुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. आजच प्रवेशासाठी संपर्क करा. BSc साठी 94 20 00 01 66 90 21 52 36 93. तर BA आणि MA साठी 98 23 13 96 64 96 57 73 35 55. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845 0240 23 65 844 0240 23 65 813. कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दाता. माझं कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं. रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता. तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला. तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो. त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय.
आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात. रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे. आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत. ते घरापासून दूर असतात. काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात. तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात. इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी. खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही. रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते. रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. संभाजीनगर येथील हॉटेल विट्सच्या खरेदी गैरव्यवहार प्रकरणाचा विषय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सोमवारी लक्षवेधीद्वारे विधान परिषद सभागृहामध्ये मांडलाय. या खरेदी व्यवहारामध्ये नियमांचं उल्लंघन झालं असून या कंत्राटात सहभाग घेतलेल्या 3 कंपन्यांच्या कंत्राटामध्ये फक्त 5 कोटींचा फरक आहे. यामुळे या व्यवहारामध्ये गैरप्रकार झाल्याचं त्यांनी सभागृहामध्ये सादर केलंय. सभापती महोदय, एक संभाजीनगरमध्ये विट्स हॉटेल आहे आणि विट्स हॉटेल मुंबईच्या शेअर बाजारातील धनदा कॉर्पोरेशन ही कंपनी चालवत होती आणि चालवत असताना आर्थिक वेगवेगळ्या कारणाने ही संस्था MPID जो ॲक्ट MPID याच्यात सभापती महोदय जप्त करण्यात आलेली आहे आणि कलेक्टर साहेबांच्या अंडर ही संस्था काम करते. सभापती महोदय, ही संस्था किंवा याचं हॉटेल सेल करण्यासाठी राज्य सरकारने म्हणजे महसूल विभागाने एक जाहिरात काढली आणि या जाहिरातीत काढल्यानंतर मिसेस सिद्धांत मटेरियल प्रोक्युरमेंट अँड सप्लायर्स कंपनी, लक्ष्मी निर्मल हॉलिडे होम कंपनी आणि कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अशा 3 कंपन्यांचं याच्यामध्ये सभापती महोदय निविदा आलेली आहे. माझा यामार्फत प्रश्न असा आहे की या प्रश्नाच्या उत्तरात जे लिहिलेलं आहे, माननीय महसूल मंत्री साहेब, शासकीय नोंदणीकृत मूल्यमापक यांच्याकडून दिनांक 26 डिसेंबर 2018 रोजी जो मूल्यांकनाचा अहवाल आहे
तो आहे 75.92 कोटी आणि हा आहे 26 डिसेंबर 2018चा. माझा याच्यातला पहिला प्रश्न आहे, 2025 मध्ये तुम्ही याचा लिलाव करता आणि 2018चं मूल्यमापन घेता. आजच्या मूल्यमापनाच्या हेतूनं मी जे प्रायव्हेट मूल्यमापकांकडून जी माहिती घेतली, या प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन जवळपास 150 कोटी आहे. आणि त्यामुळे माझा पहिला प्रश्न राहील असा की तुम्ही आत्ताच्या बाजारभावानुसार या लिलावाचं व्हॅल्युएशन का काढलं नाही, हा माझा पहिला प्रश्न आहे. त्याच्यानंतर माझा दुसरा प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकतेचा अभाव आहे, कारण इथं 150 कर्मचारी होते, त्यांना कोणतीही नोटीस दिली नाही. दुसरी गोष्ट, जी कंपनी याच्यामध्ये सिद्धांत नावाची जी कंपनी आली, याच्यात अटी शर्तीमध्ये सभापती महोदय आणि माननीय मंत्री महोदय, ही कंपनी 2024ला हिचं रजिस्ट्रेशनचा अर्ज आहे. 2024 रजिस्टर आहे का नाही आहे मला माहिती नाही. माझ्या माहितीप्रमाणे कंपनीच नोंदणीकृत नाहीये. मंत्री संजय शिरसाट यांच्या शपथपत्रामध्ये सिद्धांत शिरसाट यांची मालमत्ता शून्य असेल तर ते हॉटेल कसे काय घेऊ शकतात, असे प्रश्न आज विधान परिषद सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत कंत्राटाच्या अटी व शर्तीत झालेल्या गैरप्रकाराबाबत उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचेही आदेश दिलेत. त्याला उत्तर नाही मिळत आहे. मला वाटतं नाही, माझा प्रश्न असा आहे की यांनी एक कलेक्टरचं पत्र आहे सभापती महोदय की आपण यशस्वी देकारदार म्हणून निश्चित करण्यात आलेलं आहे. एक पत्र आहे माझ्याकडे 21 तारखेचं. ही एजन्सी सिद्धांत मटेरियल प्रोक्युरमेंट अँड सप्लाय. ओके, माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस कलेक्टर या एजन्सीची मान्यता देतो, त्या एजन्सीचं 3 वर्षाचं ITR नाही सभापती महोदय, ती कंपनीच रजिस्टर नाही, त्याचं टेंडर तुम्ही कसे मंजूर करू शकता? माझा मुद्दा तो आहे. माझा मुद्दा कितीला गेलं, काय गेलं, 10 कोटी द्या, 5 कोटी द्या, पण तुम्ही ती कंपनी तर लिगल असली पाहिजे, तिचं इन्कम टॅक्स असलं पाहिजे 3 वर्षाचं. आणि मग आता तुम्हाला एवढा पुळका एवढ्या लवकर दिलं पाहिजे. तर हे जे 2nd नंबर आणि 3rd नंबरचे टेंडर यांनी आता अर्ज दिलेला आहे की आम्ही घेतो म्हणून, मग त्यांना का देत नाही? कोर्टात का अर्ज केला मग पुन्हा कलेक्टरनी तुमच्या? मग तुम्ही चुकी म्हणजे आता मग माझा मुद्दा असा आहे की संस्थाच रजिस्टर नाही सभापती महोदय. माझ्याकडे या संस्थेनं भागीदारी ऑफिसमध्ये केलेल्या अर्जाची प्रत आहे. माझ्याकडं जी संस्था आहे, ज्याचे मालक आहे, त्या संस्थेचे त्यांचे वडील मंत्री आहे राज्याच्या मंत्रिमंडळात, सभागृहात, त्यांचं माझ्याकडे इलेक्शनचं ॲफिडेव्हिट आहे. याच्यामध्ये 0 रुपये दाखवलेले मुख्यमंत्री महोदय, आणि तो 67 कोटीचा टेंडर कसा घेऊ शकतो हा माझा प्रश्न आहे. मग 4 महिन्यामध्ये 67 कोटी कुठून येणार आहे? माझा प्रश्न बेसिक आहे. टेंडर तुम्ही त्या धनदा कॉर्पोरेशनच्या लोकांचे पैसे द्या. ती कंपनी काय फक्त वेदांत हॉटेल पुरती नाहीये. ती कंपनी पुणे, मुंबई वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक आबासाहेब देशपांडे यांनी निर्माण केलेली ही हॉटेल आहे. सगळ्यात महत्वाचं, त्यांची पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. आणि असं असताना असं सगळं सभापती महोदय, माझं फक्त एवढा प्रश्न आहे सरकारला. सभापती महोदय, विरोधी पक्षनेते बोलतायत, आपण जरा बसा. माझा प्रश्न असा आहे आता मंत्र्यांना की जी कंपनीच रजिस्टर नाही, जिचं इन्कम टॅक्स 3 वर्षाचं नाही, हिला टेंडर देता येतं का? नसेल तर या कंपनीवर FIR करा, हिला ब्लॅकलिस्ट करा. हा माझा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये सॉलन्सी सर्टिफिकेट 40 करोडचं द्यावं आणि मिनिमम 45 कोटीचं फायनान्शियल इयर मध्ये सर्टिफिकेट असं. ही कंपनी 6 महिन्याची आहे. वैजापूर तालुक्यातील बाबुळगाव खुर्द या गावामध्ये स्थानिक नागरिकांना अनेक नागरिक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या गावामध्ये किमान पाणी, रस्ते, ड्रेनेज आदी समस्या सोडवण्यात याव्यात अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने केली जात आहे. वैजापूर तालुक्यातील बाबुळगाव खुर्द या गावात महिलांना नालीतील सांडपाण्याच्या घाणीतच भांडी धुवावी लागतायत. घरासमोरील गटारी संपूर्ण घाण, कचरा आणि दुर्गंधीने भरलेली आहे.
ही केवळ बकालपणाची नाही तर आरोग्याची आणि महिलांच्या सन्मानाची थेट पायमल्ली होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या गावात महिलांना प्राधान्य म्हणणाऱ्या सरकारच्या घोषणा फोल ठरतायत. सतत तक्रारी करूनही ग्रामपंचायत आणि प्रशासन गप्प आहे. विशेष म्हणजे गावच्या सध्याच्या सरपंच शोभा चौधरी यांचे पती हे माजी पंचायत समिती सदस्य असून राशन दुकानदार आणि कृषी सेवा केंद्राचे मालक आहेत. तरीही गावातील सामान्य जनतेची व्यथा ऐकून घेत नसल्याचा आरोप केला जातोय. 14 व 15 वित्त आयोग स्वच्छता आणि आरोग्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च होतो. ग्रामपंचायतकडे गतवर्षी लाखो रुपये येतात. मग तो निधी स्वच्छता, गटारी सफाई, महिलांचं आरोग्य रक्षण यासाठी का वापरला जात नाही असा प्रश्न निर्माण होतोय. ग्रामपंचायत निधीच्या वापरासाठी खुली चौकशी करावी, गटारी स्वच्छ करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, गावात नियमित साफसफाई आणि कचरा व्यवस्थापन व्हावीत अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. महापालिका रस्त्यांसाठी भूसंपादन करताना एकीकडे मालमत्ता धारकांना TDRद्वारे मोबदला घ्या असं आवाहन करत आहे, तर दुसरीकडे यापूर्वीचा TDR घोटाळा आणि मागील वर्षापासून नगरविकास मंत्रालयाकडे 50 कोटींच्या TDR संचिका धुळखात पडून आहेत. तेव्हा नव्याने TDR घेऊन तो लोड करायचा कशावरती असा सवाल उपस्थित होत असून महापालिकेच्या भूमिकेवरती मालमत्ता धारकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जातोय. महापालिकेने सन 2012 ते 13 मध्ये नगर रचना विभागाकडून भूसंपादनापोटी TDR देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर नगर रचना विभागाने TDR घेणाऱ्या मालमत्ता धारकांच्या स्वतंत्र नोंदी ठेवण्यास सुरुवात केली. याचवेळी TDR वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप 2015 साली विधानसभेत करण्यात आला. हे प्रकरण त्यानंतर चांगलंच गाजलं होतं. यात सरकारने घोटाळ्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू केली. महापालिकेने TDR दिलेल्या 127 संचिका व नोंद रजिस्टर चौकशी समितीने ताब्यात घेतलेत. नगर रचना संचालक कार्यालयाने TDR घोटाळ्याच्या चौकशीला तब्बल 5 वर्ष लावलेत. यात कुठल्याही प्रकारचा घोटाळा झाला नसल्याचं अहवालात नमूद केलं. या प्रकरणानंतर संचिका महापालिकेकडे परत दिल्या, परंतु महापालिकेने झोन कार्यालयनिहाय TDR लोड करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हे TDR लोड करण्यासाठी शासनाच्या मान्यतेसाठी संचिका नगरविकास मंत्रालयाकडे पाठवण्यात आल्या होत्या. यात नगरविकास वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांनी काही त्रुटी काढत संचिका पुन्हा महापालिकेकडे परत पाठवल्या. त्यात दुरुस्ती करून प्रशासनाने पुन्हा शासनाकडे पाठवल्या. मात्र वर्षभरापासून या संचिका मंजुरीच्या प्रतीक्षेत धुळखाट पडून आहेत. तब्बल 50 कोटींच्या TDR संचिका असून त्या शासनाकडे पडून आहेत. हे TDR अजूनही लोड झाले नाहीये. त्यात पुन्हा नवे TDR घेऊन लोड करायचे कुठे असा सवाल उपस्थित होतोय. या प्रकारामुळे TDR धारक अगोदरच नाराज आहेत. त्यात TDR भाव मिळत नाहीये. बिल्डर TDR लोड करून घेत नाहीत. त्यामुळे TDR घेऊन करायचं काय असा प्रश्न मालमत्ता धारकांकडून उपस्थित केला जातोय. मनपाने प्रमुख 4 रस्त्यांसाठी पाडापाडी केली. पाडापाडी केल्यानंतर रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. भूसंपादनासाठी मनपाकडे पैसे नाहीयेत. त्यामुळे मालमत्ता धारकांनी TDR घ्यावा असं आवाहन महापालिकेकडून केलं जात आहे. परंतु TDRला मालमत्ता धारकांनी स्पष्ट नकार देत रोख मोबदला देण्याची मागणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने दिल्ली गेट ते हर्सुल, टी पॉइंट ते हर्सुल सर्व्हिस रस्त्यावरती अतिक्रमण कारवाई, अनेक बेकायदेशीर बांधकाम इमारती जमीनदोस्त. तर मोठ्या पंढरपूर प्रमाणेच प्रति पंढरपुरात देखील आषाढी एकादशी उत्साहात. प्रति पंढरपुरामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी पूजा करावी, भाविकांची व विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट पदाधिकाऱ्यांची मागणी. तर हॉटेल विट्स प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आक्रमक. हॉटेल विट्स खरेदी व्यवहारामध्ये गैरप्रकार झाल्याचा अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. अखेर मुख्यमंत्र्यांनी केली उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.